नमस्कार. आज पुन्हा एक नवीन पॉडकास्ट शूट करायला मला खरंच आनंद होतो आहे. कारण मागचे बरेच दिवस झालं एकतर मुलांना खूप मोठी भीती आहे प्रोग्रॅमिंगची. बरेच नॉन आय टीवाले स्टुडंट्स आहेत की ज्यांना आय टीमध्ये करिअर करायचं आहे आणि अशा लोकांना एक जर चांगला मार्ग कुठला असेल तर तो डिजिटल मार्केटिंग आहे. आणि मागच्या बरेच दिवसांपासून आम्हाला डिजिटल मार्केटिंगवरती वेगवेगळ्या इन्क्वायरीज येत होत्या. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे व्यक्तिमत्व भेटलेलं आहे ते आहेत स्वप्नील. ॲक्च्युली तो आत्ता डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतो आहे आणि फ्रीलान्सर म्हणून पण काम करत आहे. सो तुमच्या मनात जे जे काही डिजिटल मार्केटिंगबद्दलचे क्वेश्चन्स आहेत, त्याचं फ्युचर काय आहे, त्याचे करिअर ग्रोथ काय आहे, काय गरजेचं आहे, अशा सगळ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी स्वप्नील आज आपल्याकडे अवेलेबल आहे. सो हॅलो स्वप्नील. थोडं स्वप्नील, मी तुला असं क्वेश्चन विचारेल की तुझी बेसिकली जर्नी काय होती किंवा तुझं आता काय पोझिशन आहे किंवा कुठे आता तू जॉब करतो, थोडं आमच्या व्ह्युअर्सला सांगितलं. अच्छा, ॲक्च्युली स्टार्टिंगला मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचो. त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल चालू करायचा डिसिजन घेतला 2017मध्ये. सो 2017मध्ये यूट्यूब चॅनल चालू करताना मला कुठल्या म्हणजे डिफिकल्टीज आल्या, माझं चॅनल ग्रो करताना सबस्क्रायबर कसे गेन करायचे, त्याच्यानंतर यूज कसे वाढवायचे, हे मला ॲक्च्युली माहिती नव्हतं त्यावेळेस. सो या गोष्टी सर्च करताना मला थोडंसं गुगलवर डिजिटल मार्केटिंगबद्दल थोडंसं अवेअरनेस झालं, थोडंसं समजलं. सो मी या गोष्टी वगैरे सर्च केल्या. त्याच्यानंतर मी माझं चॅनल चालू केलं यूट्यूबवर. त्याच्यानंतर ज्या गोष्टी मी शिकलो होतो हे डिजिटल मार्केटिंगच्या गुगलवरनं, त्या गोष्टी मी अप्लाय केल्या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी. यूट्यूबच्या चॅनलसाठी माझे सबस्क्रायबर वगैरे गेन करण्यासाठी. सो त्याच्यानंतर मला हळूहळू इंटरेस्ट यायला लागले यामध्ये. सो 6 मंथमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं, मला पेमेंट पण आलं यूट्यूबवरनं. माझं 1 मिलियन प्लस यूज झाले माझे त्यामध्ये. प्लस त्याच्यात डिजिटल मार्केटिंगचा रोल होता म्हणायचं. हे खूप म्हणजे डिजिटल मार्केटिंगचाच याच्यामध्ये जास्त रोल होता. मग त्याच्यानंतर माझं सेल्स एक्झिक्युटिव्हमधून माझं थोडंसं हे व्हायला डिस्ट्रॅक्शन व्हायला लागलं त्याच्यामधून. त्याच्यानंतर मी स्टार्टिंगला मग जॉब सर्च केलं, म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये थोडंसं इंटरेस्ट यायला लागल्यानंतर. सो मग त्याच्यानंतर मी मूव्ह केलं डिजिटल मार्केटिंग. आता माझा असा प्रश्न आहे, कारण आमच्या व्ह्युअर्सलाही तो सगळ्यांनाच प्रश्न आहे की आता खूप चाललंय, म्हणजे तुमची प्रोडक्ट बेस्ड कंपनी असू दे, तुमचा सर्व्हिस बेस्ड कंपनी, प्रत्येकासाठी म्हणजे इव्हन कुठलाही छोटा स्टार्टअप बिझनेस असू द्या, प्रत्येकासाठी आज डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. सो एक्झॅक्ट काय म्हणजे डिजिटल मार्केटिंग काय आहे? ॲक्च्युली कसं असतं, डिजिटल मार्केटिंग हे आधी पण व्हायचं जेव्हा डिजिटल मार्केटिंग ट्रेंडिंगमध्ये नव्हतं. आफ्टर 2012 डिजिटल मार्केटिंग खूप ट्रेंडिंगमध्ये आलं. बट त्याच्या आधी डिजिटल मार्केटिंग व्हायचं. पण आता हे डिजिटल मार्केटिंग कुठल्या वेळी व्हायचं, पॅम्पलेट थ्रू किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी जे लोक करायचं. म्हणजे ॲक्च्युली फिजिकलच व्हायचं. ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी फिजिकल व्हायच्या, पण त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. म्हणजे तेवढा म्हणजे आपल्याला जेवढं कॅप्चर करायचे लोक तेवढं कॅप्चर होत नव्हतं आणि तो ऑडियन्स आपल्याला भेटत नव्हता, जो पाहिजे तो ऑडियन्स भेटत नव्हता ॲक्च्युली आपल्याला. म्हणजे आपलं जर प्रोडक्ट जर आपल्या एका एजंटला किंवा हे कस्टमरला जर सेल करायचं आहे, तो दुसऱ्या कस्टमरला सेल व्हायचा ॲक्च्युली असे. मग आता या गोष्टी कशा झाल्या, आता या मार्केटिंग तर होते ॲक्च्युली, पण आता मार्केटिंग कसं होतं, डिजिटली मार्केटिंग होते असे. मग आता डिजिटली काय होते, तुम्ही सोशल मीडिया यूज करा त्याच्यामध्ये, फेसबुक, इन्स्टा, रील्स. तर या गोष्टीमधून लोक अवेअरनेस खूप. आणि आता आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट प्रत्येक माणसाकडे 2-2 मोबाईल आलेले आहेत. त्याच्यामुळे तो क्राऊड टार्गेट करणं थोडंसं बरं पडतं, खूप इझिली जातं ते क्राऊड टार्गेट करणं. बिकॉज ऑफ आपण जेव्हा गुगल ॲड्स म्हणा, फेसबुक ॲड्स म्हणा, या डिजिटल मार्केटिंगमध्ये हे ऑप्शन असतात, मॉड्यूल असतात, हे आपण यूज करून कस्टमाइज आपण हे करू शकतो. कस्टमाइज पब्लिक किंवा ऑडियन्स आपण टार्गेट करू शकतो आणि आपला कस्टमर रीच आपण वाढवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला लीड्स वगैरे व्यवस्थित. आता ह्याच्यात पोझिशन्स कुठल्या कुठल्या असतात? म्हणजे आता डिजिटल मार्केटिंग मी जे ऐकलं तर ते जवळजवळ 12-15 फेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं. आणि ज्याच्यात म्हणजे लोकांचा एक गैरसमज आहे की थोडं डिजिटल मार्केटिंग आलं म्हणजे आम्हाला सगळं काही आलं. पण मी जे ऐकलं किंवा ते थोडंसं ह्या व्ह्युअर्सला सांगितलं तर बरं होईल की एक मी असं ऐकलं की गुगल ॲड्समध्ये गेला तुम्ही, सोशल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एक वेगळं फील्ड आहे, SEO एक वेगळं आहे, किंवा GMVवरती एक काम करणारी एक वेगळी टीम मार्केटमध्ये काम करते. सो हे प्रत्येक एक वेगवेगळ्या पोझिशनवरती, म्हणजे ते सगळं जरी एका रूपच्या अंडर असलं डिजिटल मार्केटिंग, पण स्पेशलायझेशन आहे या प्रत्येकामध्ये ॲक्च्युली. तर मग मला सांग ना, ते आता ही जी एक पोझिशन आहे गुगल ॲड्स म्हणून, मग ती एक्झॅक्ट कसं काम करते किंवा काय असतं? ॲक्च्युली कसं असतं, आपण आता कुठली प्रोडक्ट बेस्ड जर कंपनी घेतली किंवा सर्व्हिस बेस्ड आपण कंपनी घेत, नॉर्मल सर्व्हिस बेस्ड आपण जेव्हा कंपनी घेतो, सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये आता भरपूर आपल्याला हे लागतात, पोझिशन्स लागतात, जसं की SEO एक्झिक्युटिव्ह, गुगल ॲड स्पेशलिस्ट. आता तुम्ही म्हणाल गुगल ॲड स्पेशलिस्ट,
तर याच्यामध्ये आपली सर्व्हिस जी आहे ती लोकांना पोहोचवण्यापर्यंत जर काही काम करतात कोणी तो गुगल ॲड स्पेशलिस्ट करतो. जर गुगल ॲड त्या पेड असतात का कशा असतात? पेड्स असतात. पेड्स असतात. हो, गुगल ॲडच्या सर्व्हिस आपण सगळ्या पेडच असतात ते ॲक्च्युली. त्याच्यामुळे आपल्या रँकिंग येत नाही, पण आपला जो काही इफेक्ट पडतो ऑर्गॅनिकपेक्षा तो लवकर पडतो जरा जास्त. आणि जे सोशल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हमध्ये आता जे किंवा सोशल मीडिया मार्केटिंग जे आता केलं जातं मग त्याच्यामध्ये इंस्टाग्राम हँडलिंग असेल, तुमचं फेसबुक आहे किंवा लिंकडिनवरती आता होतं किंवा ट्विटर आता थोडं आहे, पण त्याच्यावरती जे मार्केटिंग केलं जातं ते कशाच्या अंडर येतं? आपलं सोशल मीडिया मार्केटिंग. मग त्याच्यामध्ये पण मग स्पेशलायझेशन आहे का कसं? ॲक्च्युली सोशल मीडिया मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून एक पोझिशन असते, स्पेशली तेवढीच स्पेशली फक्त त्याच्यासाठीच ते हे करतात, म्हणजे हायरिंग करतात सोशल मीडिया मार्केटिंगसाठी. त्यांना ॲक्च्युली काय काम असतं, ज्या आपण सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसवर आपण कंटेंट लिहिणं, जो काही कंटेंट लिहिला आहे आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हॅशटॅग्स वगैरे ॲड करणं. हॅशटॅग्स वगैरे आपण ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पोस्ट करतोय सोशल मीडियाला किंवा जे काही आपण पोस्ट केल्यानंतर जो काही क्रिएटिव्ह कंटेंट तयार करतोय किंवा रील्स वगैरे तयार करतोय आपण त्याच्यामध्ये, तो सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशली कसा जाईल आणि त्या सोशली थ्रू गेल्यानंतर तिथून आपल्याला बॅकलिंक आपल्या वेबसाईटवर कशी भेटेल. सो हा यूज तिथे करू शकतो, सोशल मीडिया याच्यासाठी यूज करतात. अजून एक असा माझा आता प्रश्न आहे की एसईओ म्हणजे आता तो खूप मोठा विषय ॲक्च्युली बोलायला, पण एसईओ काय किती त्याचा रोल आहे असं डिजिटल मार्केट म्हणजे जे अवेअरनेस आपल्याला क्रिएट करायचं किंवा लोकांपर्यंत पोहोचायचं, तर मग एसईओ किती इफेक्ट करतं या सगळ्या? ॲक्च्युली पूर्ण आता डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणायला गेलं तर एसईओ हा खूप मोठा रोल आहे एसईओच फक्त. बिकॉज ऑफ कारण की काय होतं, जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट्स किंवा एखाद्या कंपनी एजन्सी सोबत काम करत असता तर एसईओ मस्ट आहे त्यांना. कारण की कुणीही आता बिझनेस ॲनालिस्ट असो किंवा कुणी असो बिझनेस ओनर असो, त्याला जेव्हा रँकिंगला यायचं असतं तेव्हा एसईओ मस्ट आहे. ते एसईओ तर काय, एसईओ सोशल मीडियामध्ये पण यूज करू शकता तुम्ही, कंटेंटमध्ये पण तुम्हाला यूज करावं लागतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्ट क्रिएट करता, ब्लॉग्स वगैरे लिहिता दुसरीकडे तुम्ही, त्याच्यामध्ये पण तुम्हाला करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एसईओ खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. टेक्निकल पार्ट पण खूप असतो एसईओमध्ये. या सगळ्या गोष्टी खूप आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर अजून आपण बोलू शकतो, म्हणजे भरपूर हे करू शकतो. बरं, आता माझं एसईओवरती असं अजून एक क्वेश्चन असेल की आता मी असं ऐकलंय, म्हणजे मला माहित नाही ते तुझ्याकडून जर मला उत्तर मिळालं तर होईल की नॉर्मली ज्या वेबसाईट बनतात HTML CSS जावास्क्रिप्ट वापरून काही वेबसाईट बनवतो आपण, आणि काही वेबसाईट ह्या वर्डप्रेसमध्ये बनवतात, आणि एसईओ जर करायचं असेल तर मोस्टली प्रेफरन्सेस वर्डप्रेसला खूप जास्त दिलेले आहेत. तर तो खरंच फरक पडतो का? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? वर्डप्रेसमधली वेबसाईट आणि नॉर्मल कोडिंगमधली वेबसाईटला जर तुम्हाला दोघींपैकी कोणती वेबसाईट लवकर रँकिंगला येऊ शकते? आता मी याच्याबद्दल सांगतो. लास्ट मी जेव्हा करिअर स्टार्ट केलं माझं, तेव्हा मी या HTML PHP वेबसाईटचे रिक्वायरमेंट मी स्वतः घ्यायचो, कारण की ॲज अ मी फ्रीलॅन्सर म्हणून काम करतो आणि तेव्हा पण करायचो मी ॲक्च्युली. फक्त मी वेबसाईट मी स्वतः नव्हतो बनवत, मी एजन्सीजला वगैरे देत होतो, आणि वर्डप्रेसची वेबसाईट मी स्वतः बनवायचो. त्याच्यामुळं हा फरक कसा पडतो, जेव्हा तुम्ही PHP किंवा HTML मध्ये वेबसाईट्स बनवता तेव्हा तुम्हाला मॅन्युअली सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात तिथं. जसं की मेटा टायटल आलं, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आलं, त्याच्यानंतर तो पेज स्पीड जो असतो तो, त्याच्यानंतर SEO फॅक्टर्स काय आहेत त्याच्यामध्ये, तुमचे वेबसाईट्स का स्लो होते, या गोष्टी तुम्हाला सगळ्या स्वतःहून तुम्हाला या हँडल करायला लागतात. जेव्हा आपण प्युअर कोडिंगमध्ये करतो, राईट, प्युअर कोडिंगमध्ये करतो. आणि जेव्हा तुम्ही वर्डप्रेसमध्ये करता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली स्ट्रक्चर भेटतं वेबसाईटचं. त्याच्यामध्ये पेड व्हर्जन पण भेटतात, SEO टूल्स भेटतात. राईट, हां, प्लगिन्स असतात त्यामध्ये. तुम्ही प्लगिन्स पेड यूज करून म्हणजे व्हर्जन घेऊन तुम्ही ॲक्च्युली त्याच्या थ्रू तुम्हाला इझी जातं म्हणजे ते सेट करायला. ॲक्च्युली ते SEO जेव्हा तुम्ही टूल्स घेता किंवा प्लगिन्स वगैरे घेता ते ऑलरेडी सेट करून देतात आपल्याला, की बाबा तुमचं टायटल्स किती पाहिजे, डिस्क्रिप्शन किती पाहिजे, ते ऑलरेडी त्यांनी ते सेट केलेलं असतं, आपण त्याला फॉलो करतो. इथे डोकं लावायची जास्त गरज नाही, इथे थोडं सगळं आपल्यालाच विचार. आणि याच्यामध्ये कंटेंट वगैरे ऑप्टिमाइज वगैरे करणं तो ऑटोमॅटिक होतं जेव्हा तुम्ही प्लगिन्स वगैरे जेव्हा अपग्रेड वगैरे करता, त्याच्यामुळे लवकर रँकिंगला येते वेबसाईट. अजून एक माझं असं क्वेश्चन आहे की आता की सपोज तुम्हाला जर वेबसाईट रँकिंगला आणायची गुगलवरती, तर कंटेंट रायटिंग हा खूप महत्त्वाचा मॅटर ठरतो, की जिथे गुगलचा अल्गोरिदम अनालाइज करताना तुम्हाला रँकिंगला घेऊन येतं. तर आणि आता काय झालं, खूप सारे AI चे टूल आहेत की जे आता ChatGPT आहे की जे खूप जनरेटेड किंवा त्या गोष्टी म्हणजे कंटेंट जनरेट करून देत आहे. मग अशा वेळेस गुगलच्या SEOसाठी जर मी समजा ChatGPTचा दिलेला जर कंटेंट वापरते, तर मग काय वाटतं की SEOला त्याचा फायदा होईल का, मला नाही होणार, काय असं? नाही, जेव्हा तुम्ही SEO करता तेव्हा ॲक्च्युली जो ह्युमन बेस्ड कंटेंट आहे, म्हणजे आपण जो स्वतः लिहितो जो कंटेंट, स्वतः पर्सन जर कंटेंट आपण लिहून घेतो पर्सनकडून एका,
तर तो कंटेंट खूप मोठा फॅक्टर पडतो, मेजर फॅक्टर पडतो गुगल रँकिंगसाठी SEOमध्ये. आणि जेव्हा तुम्ही AI बेस्ड जनरेटेड कंटेंट पण टाकता तुम्ही, म्हणजे टाकू शकता, प्रॉब्लेम काही नाही आहे. बट जेव्हा ह्या AI बेस्ड कंटेंट जातो तेव्हा गुगल लगेच कॅच करतं की हा AI बेस्ड कंटेंट आहे, तुमची साईट स्पॅममध्ये जाईल. इथे चान्सेस खूप असतात की स्पॅममध्ये जाईल तुमच्या. पण जेव्हा तुम्ही एखाद्या पर्सनकडनं, कंटेंट रायटरकडनं, स्पेशलिस्टकडनं तुम्ही लिहून घेताय कंटेंट, सो त्यामध्ये इफेक्ट खूप पडतो. आता त्याच्यातच म्हणजे पुढचा प्रश्न तुझ्याच उत्तरात आलं की मग कंटेंट रायटर काय, म्हणजे आता ती एक वेगळीच पोझिशन आहे. मग मी ते पण ऐकलंय, म्हणजे कंटेंट अनालिसिस वेगळा आहे, कंटेंट रायटर वेगळा आहे, की त्या दोन वेगळ्या पोझिशनवरती लोक आता काम करतात. कंटेंट एडिटर पण आहे, एडिटर पण आहे. बरं, 3 पोझिशन आहे त्याच्यामध्ये. मग स्पेशलायझेशन आहे का हो, ह्याच्यामध्ये? प्रत्येकाचं स्पेशलायझेशन आहे. मग त्याचे पॅकेजेस वगैरे पण चांगल्या पद्धतीने भेटतात. त्याचे पॅकेजेस त्यांच्या लेवलने भेटतात, त्यांना चांगले पॅकेजेस भेटतात त्यांना. मग तो कंटेंट रायटर म्हणजे जो ओन स्वतःचं कंटेंट लिहिल आणि तो म्हणजे आता सपोज एक सर्व्हिस बेस्ड कंपनी, आपण मागाशी जसं म्हणालो तसं, तो स्वतः AI बेस्ड कंटेंट जनरेट न करता स्वतः कंटेंट लिहितो. त्याच्यामध्ये जे कीवर्ड स्टफिंग वगैरे म्हणतो आपण, तो तिथं तो मॅन्युअली करतो, तो AI बेस्ड जनरेटेड नसतो. त्यामुळे तिथं लवकर हे होतात की ते आपल्याला कीवर्ड स्टफ वगैरे करायचे, त्याच्यामुळे लवकर रँकिंगला येते तिथे वेबसाईट्स आपली. म्हणजे ह्या पोझिशनवरती पण तिथे त्याला स्पेशलायझेशन असू शकतो. म्हणजे जर आपण बघितलं की फक्त आपण एक डिजिटल मार्केटिंग फक्त एक डोक्यामध्ये घेऊन ठेवतोय, पण ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंगमध्ये पण एक कंटेंट रायटर, कंटेंट एडिटर, कंटेंट काय म्हणू आपण त्याला, अनालिसिस, गुगल ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, आणि मला वाटतं आता तू काहीतरी टी शेप मार्केटर म्हणून पण आता कंपनीमध्ये ऍक्च्युली काम करतो. मग ती कन्सेप्ट काय, टी शेप मार्केटर काय? ऍक्च्युली टी शेप मार्केटर काय आहे, जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता तर डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप मॉड्यूल आहेत, जसं की गुगल ॲड स्पेशलिस्ट, SEO एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर, या भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण त्या टी शेप मार्केटरमध्ये कसं असतं, तुम्ही एका कोर्समध्ये किंवा एका मॉड्यूलमध्ये स्पेशलाइज असता. जसं की SEOमध्ये आहेत तुम्ही किंवा गुगल ॲड्समध्ये आहात तुम्ही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही अवेअरनेस आहेत, म्हणजे तुम्हाला अवेअर आहेत, बाकीच्या गोष्टी माहित आहेत, पण स्पेशलायझेशन तुमचं एकच आहे, तर त्याला आपण टी शेप मार्केटर म्हणू शकतो. जावा, PHP, .NET, पायथन सगळे सब्जेक्ट लँग्वेजेस आहेत, पण आफ्टर ग्रॅज्युएशन आपण कुठेतरी एक मॉड्यूल घेऊन जसं स्पेशलायझेशन करतो, तोच जो प्रकार आहे तो म्हणजे टी शेप मार्केटिंग वगैरे. अजून एक आहे माझा क्वेश्चन की GMB काय आहे बेसिकली, गुगल माय बिझनेस, आणि त्याचा इफेक्ट काय पडतो डिजिटल मार्केट? ऍक्च्युली SEO झाल्यानंतर जो काही मोठा फॅक्टर आहे रँकिंगसाठी डिजिटल मार्केटिंगमध्ये, तो आपण GMB म्हणू शकतो, गुगल माय बिझनेस म्हणतो आपण. जेव्हा आपण गुगलवर काही सर्च करतो किंवा नियर बाय कुठलीही सर्व्हिस आपण सर्च करतो, जेव्हा आपल्याला फर्स्ट पेजेस दिसतात किंवा फर्स्ट पेजला जे काही रँकिंग दिसते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, जे लोकेशन म्हणतो आपण, ते खूप मॅटर करतात GMB मध्ये. आणि आपण त्या GMBचा पण आपण SEO करू शकतो. त्या SEO केल्यानंतरच या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्ही एखादी आता सर्व्हिस बेस्ड कंपनी पाहता, त्याचे रिव्ह्यूज खूप दिसतात आपल्याला, चांगले रिव्ह्यूज दिसतात, निगेटिव्ह रिव्ह्यूज नाहीत, सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत त्यांच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सगळे त्यांचे सर्व्हिसेस वगैरे ॲड केलेले आहेत, या आपल्याला गोष्टी तिथल्या तिथे कळून जातात. याच्यामुळे खूप मोठा फॅक्टर पडतो आणि आपल्याला डायरेक्टली लीड्स वगैरे जनरेट आपल्याला डायरेक्टली तिथून होतात. त्याच्यामध्ये आपल्याला गुगल ॲड्स वगैरे या करायच्या गोष्टीची गरज नाही पडत. आणि जे स्पॉन्सर्ड ॲड येतात, म्हणजे त्या असतात बऱ्याच वेळा, नाही का, म्हणजे आता रँकिंगला वेबसाईट आहेत किंवा पहिला, दुसरा, तिसरा पोझिशन बऱ्याच वेळा स्पॉन्सर्ड दिसतं. मग ते स्पॉन्सर्ड जाणं बरं असतं का, की जसं ऑर्गॅनिक तुमचं ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे असं त्याच्यात कसा फरक पडतो? काय पैसे असतील तर स्पॉन्सर जाऊ शकतात. मग ते पण जेवढे दिवस पैसे राहतील तेवढे दिवसच ते. पण ऍक्च्युली आता कसं आहे, इंडियाचा फॅक्ट सांगतो मी, 70 to 80% लोक स्पॉन्सर ॲड्सला क्लिक करत नाहीत, अवॉइड करतात. असं आहे, कारण की त्यांना माहिती असतं हे स्पॉन्सर साईड आहेत, त्यांची साईट रँकिंगला नाही, त्यांनी पैसे देऊन पेड करून त्यांना हे रँकिंगला आलेले आहेत. सो आता खूप लोक जे आहेत, 70-80% जे लोक आहेत, ते ॲक्च्युली ऑर्गॅनिककडं आता जास्त ट्रॅफिक जायला लागले. सो बेस्ट वे की थोडासा टाईम घ्या तुम्ही, पण ऑर्गॅनिकलीच जा. थोडासा टाईम लागेल तुम्हाला, 1 वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, पण बेस्ट आहे ऑर्गॅनिकच. आणि अजून एक क्वेश्चन माझा, म्हणजे ते बिझनेस अनालिस्ट एक आहे आता थोडंसं मी जरा थोडं पोझिशनला थोडंसं ब्रेक घेईल, पण आता कसं होतं, व्ह्युअर्सला काही क्वेश्चन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये IT आणि नॉन IT असं एक तो फरक आहे. आता IT वाल्यांना कसं ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण IT मध्ये पण आता मी असं बघते ना की खूप, आता महाराष्ट्रभर फिरले, सेमिनार्स घेतलेत, आणि त्याच्यात पहिले की मुलांना ना प्रोग्रामिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे ॲक्च्युली.
आणि मग ते कुठेतरी डायव्हर्ट होतात की नाही अरे प्रोग्रामिंग नाही जमत आता आम्ही काही करणारच नाही असं नाही का. मग त्यांच्यासाठी हा एक डिजिटल मार्केटिंग हा एक प्लॅटफॉर्म असू शकतो का, किंवा जसे आता BA BCOMची मुलं आहेत किंवा नॉर्मल BSCची मुलं आहेत की ज्यांना वाटतं की अरे आम्हाला IT द्यायचं आहे, तेव्हा 12वी झाल्यावर ते नाही कळलं की अरे मी IT मध्ये BCA करावं किंवा काय करावं, पण आता जर त्यांची इच्छा असेल की मला डिजिटल मार्केटिंगमधून करिअर करायचं, तर तुला काय वाटतं की त्या अपॉर्च्युनिटी त्या लोकांसाठी आहेत का किंवा कसं असू शकेल ते? ॲक्च्युली आता बघायला गेलं तर कसं आहे, कॉलेज गोईंग स्टुडंट जे असतात ते आता तुम्ही जसं म्हणालात की कोडिंग वगैरे नको आहे त्यांना, तर त्यांच्यासाठी बेस्ट वे ऑप्शन आहे डिजिटल मार्केटिंग. जर तुम्ही आता फ्युचर जर ग्रोथ जर पाहिली तर इच अँड एव्हरी पर्सनला आता किंवा बिझनेस ओनर जो असतो त्यांना किंवा एजन्सीजला डिजिटल मार्केटिंगची खूप गरज आहे आणि याच्यापुढे पण खूप वास्ट होणार आहे डिजिटल मार्केटिंग. आणि याच्यामध्ये स्पेशलायझेशन भरपूर आहे तुम्हाला करण्यासाठी, जसं की तुम्ही SEOमध्ये याच्यामध्ये करिअर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जर माइंड क्रिएटिव्ह असेल, बिझनेस अनालिस्ट आणि त्या पोझिशन्स पण ह्याच्यातच येतात. हो, त्या पोझिशन पण ह्याच्यातच येतात, येऊ आपण त्याच्यावर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, बिझनेस अनालिस्ट पण पोझिशन असते की मार्केट रिसर्च कंपन्यांसाठी लागते जास्त करून. मार्केट रिसर्च कंपन्यांसाठी का लागते, आणि एक कॉम्पिटिटर खूप आहे त्याच्यामध्ये मार्केट रिसर्च कंपनीमध्ये. जसं आता आपल्याला एखादं मार्केट हे करायचं आहे, कॅप्चर करायचं आहे, हेल्थ केअर म्हणा, हेल्थ केअर खूप मोठं आत्ता मार्केट आहे इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. तर त्याचा जो काही रिसर्च करायचा असतो ते बिझनेस अनालिस्ट किंवा बिझनेस रिसर्च अनालिस्ट आपण म्हणू शकतो त्यांना, ते करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, आता सपोज तुमचं माइंड खूपच क्रिएटिव्ह आहे, तुम्ही ग्राफिक डिझाईनकडे पण तुम्ही जाऊ शकता. असं जर तुम्हाला आवड आहे त्याची, जर तुम्हाला कोडिंग नको असेल, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे तुम्ही कंटेंट वगैरे खूप छान लिहिता असेल, तुम्हाला वाटतं की मी कंटेंट खूप छान लिहू शकतो, तर तुम्ही कंटेंट रायटर पण होऊ शकता. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पण करू शकता कंटेंट रायटर म्हणून. कंटेंट रायटर झाल्यानंतर कंटेंट एडिटर म्हणून पण एक त्याच्यामध्ये प्रकार आहे. कंटेंट लिहिल्यानंतर जो पोस्ट पब्लिश करण्याच्या आधी जो एडिटरकडे जातो तो जो रिपोर्ट, तो त्या रिपोर्टमध्ये एडिटिंग काय करायचं किंवा अजून काय एडिट पाहिजे त्यामध्ये, ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. सो असं काही प्रोग्रामिंगचा कुठलाच त्याला बेस नाही आहे, पण एक चांगल्या पद्धतीने म्हणजे जसं प्रोग्रामरला एखादं पॅकेज असतंय तर त्या पद्धतीने हे लोक तिथपर्यंत सर्व्हाइव्ह करू शकतात. प्रोग्रामर पेक्षा पण जास्त इथं पॅकेजेस आणि ग्रोथ खूप आहे इथे असे. आणि जर स्वतः तुम्ही स्किल डेव्हलप करताय, सेल्फ लर्निंग करताय, सो खूप इथे करिअर करताय. आणि याच्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग पण काम करू शकता, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला एजन्सी सोबत काम करायचं आहे, तुम्ही एजन्सी सोबत काम करू शकता, त्यांच्या प्रोजेक्ट तुम्ही हायर करून तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करू शकता जॉब न करता. सो तिथे तुमची सेल्फ ग्रोथ पण होते आणि त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंग लेवल पण वाढते. अजून एक असा क्वेश्चन आहे की सर्टिफिकेशन किती मॅटर करतील या सगळ्यांमध्ये? सर्टिफिकेशन जर तसं बघायला गेलं स्टार्टिंग लेवलला, तर गुगलच्या जे बेसिक सर्टिफिकेशन आहेत, जे मला वाटतं फ्री ऑफ कॉस्ट आहेत, सगळे नॉर्मली फ्री ऑफ कॉस्टच आहेत. जसं की जास्त जरी आपण पाहिलं तर गुगल फंडामेंटल ॲडसाठी आहे त्यांचं, त्याच्यानंतर कंटेंटसाठी पण आहे, या भरपूर गोष्टींसाठी सर्टिफिकेशन येतात त्यांचे. जर हे केलं तर आपल्यासाठी बेनिफिशियल आहे ते ॲक्च्युली, असं आहे स्टुडंटसाठी. जर तुम्ही याच्यामध्ये सर्टिफिकेशन केलं तर ते तुमच्या सेल्फ ग्रोसाठी कधीही चांगलंच आहे. आणि अजून एक की असं काही कधी झालं का, म्हणजे आता डिजिटल मार्केटिंग तू ॲक्च्युली ॲक्सिडेंटली ह्याच्या सगळ्यामध्ये आला, म्हणजे यूट्यूब चॅनल झालं, मग त्याच्यात तुला आवड आली म्हणून तू याच्यात आला, पण असं झालं असेल ना कधीतरी, आता होतच ना की अरे असं कधी लोएस्ट फील झालं की अरे आता काय चाललंय हे, किंवा असं कधी असं पॉईंट आलं का की आता हे नको काय करायला, किंवा असं काय सांगू शकशील तुमच्या की जेणेकरून अशी जरी सिच्युएशन कधी आली तर काय करायला पाहिजे असं? मी एकच सांगतो, जर अशी सिच्युएशन केव्हा येते तुमच्यावर, जेव्हा तुम्ही एकाच कामावर स्टक आहात, तुम्ही सेल्फ ग्रो करत नाहीत स्वतःला. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही फक्त ग्राफिक डिझाईन करताय, किती ग्राफिक डिझाईन करणार तुम्ही, तुमचं पॅकेज किती वाढणार त्यामध्ये. सपोज जर त्याच्यासोबत तुम्हाला जर वर्डप्रेस डेव्हलपर येत असेल, डेव्हलपिंग तुम्ही शिकलात, त्याच्यानंतर गुगल ॲड्स शिकलात तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ ग्रो करताय. जेव्हा तुम्ही सेल्फ ग्रो करता तेव्हा तुम्हाला कधीच असं लो वाटणार नाही त्याच्यामध्ये. तुमची ऑटोमॅटिकली तुमची ग्रोथ होणार, तुमचा बिझनेस वाढणार, तुमची हाईक वाढणार त्याच्यानंतर. सो या गोष्टी मॅटर नाही करत, म्हणजे मला तरी कधी असं फील नाही झालं, म्हणजे कारण तू स्वतःला गोल करत होतो, ग्रो करतच राहिलं होतं. राईट, आणि अजून पण ग्रो करतोच आहे, म्हणजे जेवढं ग्रो करते तसं तेवढं गुगल अपडेट्स अजून येतात, चालूच असतात. आणि मला वाटतं गुगलच्या असतील किंवा आपण युट्यूबच्या वेळेला तर ह्या पॉलिसीज दर दिवसागणे काही ना काहीतरी चेंजेस म्हणजे आफ्टर मॅक्सिमम 20 डेजला चेंज होत राहतात. म्हणजे एसईओचा एवढा मोठा म्हणजे फॅक्टर आहे की काही एसईओनी जर गुगलच्या पॉलिसीज थ्रू केलं तर गुगल लगेच पॉलिसीज चेंज करते नेक्स्ट 20 डेजने. सो आपल्याला परत त्या पॉलिसीजने जावं लागतं आपल्याला. या गोष्टी खूप मॅटर करतात. सो आपल्याला अपडेट राहावं लागतं की डिजिटल मार्केटिंगमध्ये नेमकं काय चाललंय, काय अपडेट्स आहेत.
सो म्हणजे एक चांगली अपॉर्च्युनिटी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो की जसे IT आहेत किंवा IT मध्ये आहेत पण प्रोग्रामिंगची भीती आहे किंवा दुसरे आहेत की बाबा BA आहेत BCom आहेत की जे नॉन IT बॅकग्राऊंड आहेत पण त्यांची इच्छा आहे की काहीतरी मला माझं स्वतःचं करायचं आहे, मला IT मध्ये यायचं, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म असेल. बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सेल्फ ग्रो करू शकता आणि स्वतःला ओळखू शकता तुम्ही त्यामध्ये. बरोबर. नेमकं तुम्हाला येतं काय स्वतःला ग्राफिक. नाही आता विचार करणं म्हणजे मार्केटिंग हे पूर्वीपासून होत होतं, फक्त त्याचे प्रकार बदलायला लागले. आणि तुम्ही जर मार्केटिंग करणारच नाही, स्वतःचं प्रोडक्ट जर लोकांपर्यंत नेणारच नसेल तर ते सेल होणार कसं? बिझनेस नाही होणार, नाहीच होणार आहे तो. आणि ती गरज आहेच, म्हणजे ती प्रोडक्ट बेस असू दे, सर्व्हिस बेस कंपनी असू दे, आणि ही पुढे म्हणजे गरज वाढतच राहणार, ही नीड लोकांची वाढतच राहणार आहे. नाही वाढणारच आहे ना, कारण आता बघितलं तर आपण सगळं सोशल होत आहे, प्रत्येकाच्या हातात 2-2 मोबाईल, आज घराकडेच मोबाईल्स आहेत, त्याच्यामुळे आणि सोशल मीडिया थ्रू हे खूप जास्त लोकांमध्ये अवेअरनेस वाढायला लागले. आता आजकाल बघतो आपण फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स, त्याच्या थ्रू आपल्याला सोशल लीड्स वगैरे जास्त यायला लागलेलं आहे. आणि मग फेसबुकमध्ये किंवा बाकीच्या सगळ्यांमध्ये पण पेड ॲड वगैरे आपण रन करता येतं. हो, त्याच्यामध्ये पण पेड ॲड्स वगैरे करता येतात. त्याच्यामध्ये आपण कस्टमायझेशन पण आपण करू शकतो, टार्गेटेड ऑडियन्स आपण घेऊ शकतो त्यामध्ये. म्हणजे बरंच सारं आपण त्याच्यामध्ये टार्गेट. मला आठवतंय माझे की आम्ही डिजिटल मार्केटिंगच्या टीमला आज नाही म्हटलं तर 30-32 हजार रुपये महिन्याला पे करतोय. म्हणजे सांगायचं काय की ही सिच्युएशन जशी आमची आहे एका ओनरची, ॲज अ ओनर म्हणून मी जर ते एवढं पे करत असेल तर मला वाटतं ऑलमोस्ट बऱ्यापैकी ओनर जे आहेत सगळेच जण असं पे करतात. तसं जर म्हणायला सगळ्यांनाच बिझनेसची गरज आहे, सगळ्यांनाच बिझनेस ग्रोथ हवा आहे ऍक्च्युली. तुम्ही जेवढं जास्त पेड करसाल तेवढं तुमचा बिझनेस ग्रो करणार आहे. आणि त्याच्यात पण आम्ही बघितलं की बरेच आहेत. अजून एक मला असा प्रश्न की वेबसाईटवरचं कंटेंट पण मला वाटतं खूप जास्त मॅटर करतो तुमचं, की तिथे तुम्ही किती एंगेजमेंट ठेवताय, किती क्लिक्स होत आहेत तुमचे. राईट. आता ऍक्च्युली काय होतं, जेव्हा तुम्ही वेबसाईट्स बनवता, जेव्हा तुम्हाला रँकिंगला यायचं असते, गुगलच्या रँकिंगला यायचं असतं तुम्हाला, तर भरपूर प्रकार असतात. जर तुम्ही नॉर्मल जर वेबसाईटवर एखादा ब्लॉग पोस्ट करताय, तो ब्लॉग त्या रिलेव्हंटच नसेल, जर युजर सर्च इंजिनमधून तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतोय, व्हिजिट केल्यानंतर तो त्याला रिलेव्हंट वाटलाच नाही, डिझायर कंटेंट त्याला भेटलाच नाही आपल्या वेबसाईटवरनं, तो काय वेबसाईटवर थांबेल आपल्या, तो डायरेक्टली एक्झिट होईल आपल्या वेबसाईटवरनं, दुसऱ्या वेबसाईटवर जाईल. तो तिथं त्याला त्याचा जो काही कंटेंट वगैरे आहे, डिझायर कंटेंट म्हणतो आपण, तो त्याला तिथे भेटेल असं आहे. तेव्हा आपण तिथे हे करू शकतो की आपल्या वेबसाईट पेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय डेव्हलप करू शकतो आपण, कसं कंटेंट लिहू शकतो आपण, तिथं मॅनेज करू शकतो या गोष्टी. आणि अजून एक असं की आमचा आता जो काही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, म्हणजे आता आम्ही जो घेतो, तर त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही वर्डप्रेस इन्क्लूड केलेलं आहे ॲक्च्युली. म्हणजे काय होतं ना की वर्डप्रेसमधून मुलांना कळतं पण ती वेबसाईट कशी बनवायची, आणि काही नाही, फक्त एक ड्रॅग अँड ड्रॉपमध्ये ती वेबसाईट असते, तिथं कुठे प्रोग्रामिंगचा बेस नाही आहे. त्याच्यामुळे तोही फायदा होतो की समजा एखादा आपल्याकडे मुलगा आला आहे, सपोज नॉन IT बॅकग्राऊंड आहे, तर मग काय होतं की त्याला स्टार्ट टू एंड कळतं की म्हणजे असं नाही की आता दुसऱ्याची कोणीतरी वेबसाईट बनवली आहे आणि त्याच्यावरती हा मार्केटिंग करतोय. मग ह्याला समजा एखादा कस्टमर मिळाला, एखाद्याचं केक शॉपचं दुकान आहे आणि त्याला त्याची बनवायची, तर मग त्याच्या सिलेबसमध्ये ना आपण केक शॉपची ती वेबसाईट बनवायची कशी आणि त्याला SEO कसं लावून त्याला रँकिंगला आणायचं किंवा कंटेंट रायटरवरती कसं काम करायचं, सो या सगळा सिलेबस आपण आपल्या इथे पण ॲक्च्युली आपल्या ऑरेंज मध्ये हा कव्हर करतो, असं आहे. सो मला वाटतं काहीच बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स आम्ही क्लिअर करू शकलो असो की काय आहे डिजिटल मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंग फक्त हा एक शब्द नाही आहे ॲक्च्युली, त्याच्या मागे जर बघायला गेलं, कारण तसं म्हणतात की IT हे एवढं वास्ट आहे, म्हणजे जसं एखाद्याला वाटलं की मला खूप जावाचं नॉलेज आहे, पण ते अख्ख्या समुद्रातून एक थेंब पाणी, एक ड्रॉप घेऊन जेवढं असेल तर तेवढं पण नॉलेज ॲक्च्युली आपल्याकडे नसतं. सो बऱ्यापैकी स्वप्नील पुन्हा एकदा धन्यवाद, कारण खूप साऱ्या पोझिशन्स काय आहेत आणि कशा पद्धतीने काम करता येईल ह्या खूप गोष्टी खूप छान पद्धतीने स्वप्नीलने आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि असे डिजिटल मार्केटिंगचे क्लासेसही आपण आपल्याकडे घेतो आहे, आपल्याकडे त्याचे बॅचेस चालू असतात. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की बाबा मॅम आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, मग तो IT नॉन IT बॅकग्राऊंडचा स्टुडंट असू दे, ज्याला प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जेव्हा डिजिटल मार्केटिंग चालू होतं तेव्हा ते आम्ही फर्स्ट डेपासून कंपनीमध्येच म्हणजे लाईव्हवरतीच काम चालू करतो, कारण तुम्ही क्लायंट दाखवणार कुठला, क्लायंट जो लाईव्ह आहे त्याच्यावरतीच तो कोर्स रन होणं खरं गरजेचं आहे. कारण बाकीच्या कोर्सेसला कसं होतं की तुम्ही बेसिक पासून जाता, मग ते थोडं वेगळं असतं, पण डिजिटल मार्केटिंगमध्ये जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते लाईव्हवरतीच आपण काम चालू करत असतो, त्याच्यामुळे तो एक खूप वेगळा अनुभव मुलांना भेटतो. फर्स्ट डे पासून कोर्सपेक्षा आपण त्याला इंटर्नशिपच म्हणूया की तो ॲज अ इंटर्नशिप म्हणूनच तो प्रोग्राम आम्ही ॲक्च्युली चालू करतो. आणि 3-3.5 महिन्यामध्ये ऑलमोस्ट मुलं प्लेसमेंट घेतात. आणि स्वतःचा बिझनेस म्हटलं ते तुमच्या आजूबाजूला
आजूबाजूला कितीतरी लोक आहेत की त्यांचे बिझनेसेस चालू आहेत, तुम्ही त्यांना थोडंसं प्रमोट करू शकता. अरे तुम्ही तुमची वेबसाईट बनवा, जसं एखाद्याचं खताचं दुकान ॲज अ फ्रीलान्सर म्हणून ते स्वतः काम करू शकतात. रिलेटिव्ह मध्ये बिझनेस वगैरे असतात भरपूर असतात. कसं आहे कुठे बाहेर न जाता स्टार्टिंगला त्यांच्याकडून पण तुम्ही हे करू शकता. फक्त कसं आहे ना, डोळे उघडे ठेवले पाहिजे. म्हणजे जर तुमचे डोळे उघडे असतील, तुम्ही संधी शोधत असाल तर ती तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे मी मध्ये एक बोलले होते की जसं एखाद्याचं खताचं दुकान आहे, तर तुम्ही त्याला एक मोटिवेट करा, अरे तुझी वेबसाईट बनव. मग ती पूर्वी समजा तिथे जर लोक आहेत त्याच्या आजूबाजूला, त्याचे दुकानदार गावातले लोक येतात, समजा 10 लोक येतात, पण तीच वेबसाईट आहे, समजा तो टार्गेट क्राऊड केला. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये आज मोबाईल गेलेला आहे. मग तुम्ही जर त्या शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या 4 गावांना जर टार्गेट करू शकला, कारण एज आहे, मला वाटतं त्याच्यात म्हणजे एज असतं, रिजन्स असतात, तुमचा एरिया ठरलेला असतो किती मीटर मधला येतो. मग जर ह्याचे 10चे जर 5 कस्टमर वाढले तर तो माणूस ह्याला का नाही दर महिन्याला काम देणार. बरोबर, ऍक्च्युअली त्याचाही बिझनेस वाढतोय आणि ह्यालाही काम भेटतंय. खूप वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग तुम्हाला करता येऊ शकेल आणि वेगवेगळ्या ट्रॅकमधून पण जाता येऊ शकेल. सो मला असं वाटतं की तुम्ही नक्की याचा विचार करावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, आमची टीम तुम्हाला कनेक्ट करेल. तुमचे काही डाऊट्स असतील तरी ते क्लिअर करतील. आणि स्वप्नील, पुन्हा एकदा तुझे आभार मानते, कारण खूप छान माहिती, तू थोड्या वेळामध्ये खूप छान माहिती आमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचव. धन्यवाद.